Students, you are welcome. Yesterday we have seen let's march on page number 106, part number 1. हा प्रत्यक्ष आपण वर्गामध्ये कालच्या मंगळवारी आणि बुधवारी शिकवलेला आहे. आता A1 सिंपल फॅक्च्युअल करता आपण 3-4 प्रश्न पाहिले होते. A2 करता कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल तिथे एक प्रश्न पाहिला होता. A3 साठी एक प्रश्न पाहिला होता आणि A4 ग्रामरसाठी आपण 4-6 वाक्य तुम्हाला अधोरेखित करून त्याचे एक्झाम्पल दिलते. तर ज्यांनी लिहिले आहेत त्यांनी तपासून पहा. ज्यांनी लिहिले नसते त्यांनी पुन्हा एकदा वहीत लिहा. पहिलं वाक्य होतं आय एम डीपली ऑनर्ड फुल स्टॉप. सूचना होती ॲड अ क्वेश्चन टॅग. त्याचं उत्तर जर वाक्याची सुरुवात आय एमने असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग आरंट आय असा होतो. तर मग ANS आय एम डीपली ऑनर्ड स्वल्पविराम आरंट आय. नंबर 2चं वाक्य होतं आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्शंट टेक्स्ट ऑफ विस्डम फुल स्टॉप अंडरलाइन द इन्फिनिटिव्ह. अशी सूचना लिहिली होती मी. याचं उत्तर टू सहित क्रियापदाच्या मूळ रूपाला अधोरेखित, इथं टू रिसाइटला अधोरेखित. नंबर 3, This mantra carries a prayer. Number 3, this mantra carries a prayer. सूचना होती चेंज द फाइस. वाक्याचा काळ आहे साधा वर्तमान काळ. दिलेल्या वाक्याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस वर्ब नंबर 1 प्लस ऑब्जेक्ट. याचं पॅसिव करताना ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट इन पॅसिव व्हॉइस. अ प्रेयर काळाप्रमाणे एम इज आर पैकी इज. अ प्रेयर इज पुढं वर्ब नंबर 3 कॅरीड बाय धिस मंत्रा. उत्तर झालं अ प्रेयर इज कॅरीड बाय धिस मंत्रा. पुढील वाक्य होतं खालच्या पॅराग्राफमध्ये लेट्स स्पीक आवर एस्पिरेशन्स. राईट. आय बो टू माय लेट पॅरेंट्स. आय बो टू माय लेट पॅरेंट्स. ॲड अ क्वेश्चन टॅग. आय बो वर्तमान काळ म्हणून त्याचा नाही घेता येणार आपल्याला, कारण तो वाक्याचा करता आय एम नाही किंवा आय एम नॉट पण नाही. आय बो म्हणजे इथं होणार नाही. माय मदरलँड टू द मदर अर्थ. विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ आय हॅव बीन लिबरेटेड इच टाईम आय हॅव फ्रीड अ चाइल्ड. राईट. आय हॅव फ्रीड. पुढलं वाक्य घ्या. आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लॅव्हरी. आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लॅव्हरी. या वाक्यरचनेमध्ये चेंज द व्हॉइस. दिलेल्या वाक्याचा काळ आहे सब्जेक्ट प्लस हॅव प्लस वर्ब नंबर 3 पूर्ण वर्तमान काळ. या वाक्याचा पॅसिव करताना
सूत्र असं राहील सब्जेक्ट प्लस हॅव ऑर हॅज प्लस बीन प्लस वर्ब नंबर 3 प्लस बाय प्लस एजंट. मग आता वाक्य लिहा. आय हॅव फ्रीड अ चाइल्ड फ्रॉम स्लॅव्हरी. आन्सर अ चाइल्ड हॅज बीन. A child has been freed from slavery. A child has been freed. A child has been freed from slavery by me. असं वाक्य होईल. इथपर्यंत कळालं. चौथं वाक्य आहे आय सी the gods smiling. I see the gods smiling. Change the voice. The gods smiling is seen. The gods smiling is seen. S-E-E-N seen by me. हा सुद्धा वाईट झाला. असं 5 वाक्य लिहून काढा. पुढचं वाक्य आहे I give the biggest credit. I give the biggest credit of this honor to my moments कालू कुमार. इथपर्यंत वाक्य घेतलं तरी हरकत नाही. I give the biggest credit to this honor to my moments कालू कुमार full stop. Add a question tag. क्वेश्चन टॅग करताना वाक्य होकारात्मक टॅग नकारात्मक दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून वाक्याच्या काळाप्रमाणे डू डज डीड यापैकी योग्य ते घ्यावे. डू डज डीड यापैकी योग्य ते घेताना दिलेल्या वाक्याचा काळ आहे साधा वर्तमान काळ. तिथं दोन येतील डू किंवा डज. डज केव्हा येतं क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर. इथं प्रथम पुरुषी एकवचनी करता आहे. इथं यस यस प्रत्यय नसल्यामुळं डू आपल्याला घ्यावे लागेल. वाक्य होकारात्मक टॅग नकारात्मक म्हणून डोंट आय क्वेश्चन मार्क. डोंट आय क्वेश्चन मार्क असे 5 वाक्य लिहिले आपण. 5व्या वाक्यानंतर एखादा आणखी वाक्य सापडते कसं पहा एकदा. आय हम्बली अस्केप्ड धिस अवॉर्ड. आय हम्बली अस्केप्ड धिस अवॉर्ड फुल स्टॉप. सूचना चेंज द फाईस. या वाक्याचा प्रयोग आपल्याला बदलायचा आहे. प्रयोग बदलताना सब्जेक्ट प्लस वर्ब नंबर 1 आय अस्केप्ड साधा वर्तमान काळ. धिस रिवॉर्ड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट इन पॅसिव्ह व्हॉइस म्हणून धिस अवॉर्ड इज हम्बली अस्केप्टेड. धिस रिवॉर्ड इज हम्बली अस्केप्टेड बाय मी. लिहिलेत बरोबर. 7वं वाक्य सापडतं कसं पाहायला. माय जर्नी फ्रॉम द ग्रेट लँड लॉर्ड बुद्धा. ठीक आहे आणखी एखादं वाक्य सापडू शकेल परंतु या पानाकरता आपण इथपर्यंत थांबूया. यानंतर क्वेश्चन नंबर A5 म्हणजे पर्सनल रिस्पॉन्स. त्यामध्ये तुम्हाला मी गाईडमधून एक प्रश्न सांगितला होता. तो प्रश्न प्रत्येकाने लिहिला असेल. त्या 3 प्रश्नापैकी एकाचं मी वाचन करतो ते ध्यानपूर्वक ऐका. मी आता गाईडमधलं एक पान नंबर ते दिलेलं तुम्हाला काढणार आहे आणि त्यावरील जो प्रश्न आहे तो आपण वाचूया. व्हॉट टाईप ऑफ A5 पर्सनल रिस्पॉन्स त्यामधला प्रश्न आपण पाहणार आहोत. व्हॉट टाईप ऑफ टेक्स्ट इज धिस. व्हॉट टाईप ऑफ टेक्स्ट इज धिस. हाऊ डू यू डिसाईड इट. हा कोणत्या प्रकारचा लेखनाचा प्रकार आहे आणि तुम्ही हे कशावरून निश्चित कराल. याचं उत्तर दिस टेक्स्ट इज अ स्पीच विच इज गिव्हन बाय डॉक्टर कैलास सत्यार्थी इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स इन नॉर्वे. दिस टेक्स्ट इज अ स्पीच
which is given by Dr. Kailash Satyarthi in front of the audience from the stage of Norway, and I have decided it on the basis of the beginning of the text. आणि मी कशावरून ठरवलं तर आय हॅव डिसाइडेड इट ऑन द बेसिस ऑफ द बिगिनिंग ऑफ द टेक्स्ट. या टेक्स्टच्या सुरुवातीलाच द स्पीकर हॅज ॲड्रेस्ड द डिग्निटरीज अँड द ऑडियन्स इन द ऑडिटोरियम हॉल, so that it is nothing but a lecture or a speech. असा आपला पर्सनल रिस्पॉन्समधला पहिला प्रश्न राहील. यानंतर नंबर 2, व्हॉट डू यू नो अबाउट कैलाश सत्यार्थी. व्हॉट डू यू नो अबाउट कैलाश सत्यार्थी. सर्वांनी गाईडमधलं पान नंबर 145 काढा. त्याचा फोटो मी तुम्हाला शेअर केलेला नाही, परंतु तो प्रश्न मात्र मी वाचतो आहे. व्हॉट डू यू नो अबाउट कैलाश सत्यार्थी. कैलाश सत्यार्थीविषयी तुम्हाला कोणती माहिती आहे. आपण मंदिराच्या मागं जो क्लास भरला होता तिथं तुम्हाला ह्या सगळ्या माहिती आपण दिल्या. त्याचं उत्तर लिहायचं आपल्याला. कैलाश सत्यार्थी इज अ सोशल वर्कर. कैलाश सत्यार्थी इज अ सोशल वर्कर who fought, F-O-U-G-H-T, who fought for the Indian children's rights. He is a Nobel Peace Prize recipient, full stop. Dr. Kailash Satyarthi is the founder member of Bachpan Bachao movement. He and his team at the Bachpan Bachao Andolan have liberated more than 86,000 children in India from child labor, slavery. Full stop. He came from means Dr. Kailash Satyarthi came from Madhya Pradesh. That is the end. समक्ष आपण A1, A2, A3 पाहिला. अप्रत्यक्ष A4 आणि A5 पाहिला. या सगळ्यांची उत्तरं छानपैकी वर्गपाठाच्या वहीत लिहून काढा. यानंतर आपण सेकंड पार्टला शिकवायला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत थांबूया. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू ऑल.